Okay, good morning, everybody. Once again, I welcome you all to the regular lecture series on English grammar for Saral Seva Bharatis, including Group B and Group C as well. तर आपण कालपर्यंत प्रेपोजिशन हा जो टॉपिक होता तो डिस्कस केला. प्रेपोजिशनचे काही कॉमन एरर्स, काही प्रेपोजिशनचे युसेज जे आहे ते आपण पाहिलेले होते. एकदा आपला हा टॉपिक पूर्ण झाला की रिव्हिजन जेव्हा आपण घेऊ त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्स्ड पार्ट जो आहे तो पण मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आता पाहूया आपण कंजंक्शन. आता कंजंक्शन म्हणजे काय? पहा, साध्या भाषेमध्ये कंजंक्शन तुम्ही रेल्वेच्या जंक्शनबद्दल ऐकलं असेल. फॉर एक्झाम्पल पुणे जंक्शन, भुसावळ जंक्शन, मुंबई जंक्शन, बडनेरा जंक्शन, मनमाड जंक्शन. तर जंक्शन या शब्दाचा अर्थ काय होतो की एक ठिकाण जे अनेक ठिकाणांना जोडण्याचं काम करतं. आता आपण पुणे रेल्वे स्टेशन म्हणण्याऐवजी पुणे जंक्शन असं म्हणतो. याचा अर्थ तुम्ही पुण्याला आलात की तुम्ही इथून दक्षिण भारतामध्ये जाण्यासाठी यू कॅन ट्रॅव्हल टू साऊथ इंडिया फ्रॉम पुणे. आय मीन देअर आर द अवेलेबिलिटी ऑफ ट्रेन्स विच गो टू साऊथ इंडिया. If you want to travel to North India like Bihar, Jharkhand, Bhubaneswar, you can also travel by trains which goes from Pune to North India. तुम्हाला दिल्लीला जायचं असेल, तुम्हाला अजून समजा नॉर्थ ईस्टर्न इंडियाला तुम्हाला मणिपूर, आसाम तिकडे जायचं असेल, even then you can get some trains to travel across each and every corner of India. म्हणून तुम्ही पुण्याला जंक्शन असं म्हणता. की जंक्शन म्हणजे काय? अनेक ठिकाणांना एकत्र जोडणारं जे रेल्वे स्थानक आहे त्याला आपण जंक्शन असं म्हणतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ स्पीच आहे आणि त्या पार्ट्स ऑफ स्पीचला आपण कंजंक्शन असं म्हणतो. आता कंजंक्शन जे आहे याला मराठीतलं नाव आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय असं आपण याला म्हणतो कंजंक्शनला. आता कंजंक्शन म्हणजे काय असेल नेमकं? जसं रेल्वे स्टेशन किंवा जंक्शन हे वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांना एकत्र जोडण्याचं काम करतं, त्याचप्रमाणे कंजंक्शन हा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये. आता तो शब्द काय करतो? एक तर दोन शब्द समूह म्हणजे दोन फ्रेजेसला एकत्र जोडण्याचं काम करतो, किंवा तो दोन वेगवेगळ्या शब्दांना एकत्र जोडण्याचं काम करतो. फॉर एक्झाम्पल, शी अँड आय आर फ्रेंड्स. इथे शी आणि आय हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, दोन वेगवेगळे कर्ते आहेत. त्यांना जोडण्याचं काम हे कोणामार्फत केल्या गेलं? अँड मार्फत केल्या गेलं. म्हणजे ते दोन शब्दसमूहाला जोडतात, दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडतात. त्याचप्रमाणे ते दोन वेगवेगळ्या क्लॉजेसला सुद्धा जोडतात. म्हणजे नाउन क्लॉज, ॲजेक्टिव्ह क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, सबऑर्डिनेटिंग क्लॉज, वेगवेगळ्या क्लॉजेसला ते एकत्र जोडण्याचं काम करतात. ॲज वेल ॲज ते दोन वेगवेगळ्या वाक्यांना सुद्धा एकत्र जोडतात. फॉर एक्झाम्पल, आय कॅन गो टू मुंबई ऑर पुणे. मी मुंबईला जाऊ शकतो किंवा पुण्याला जाऊ शकतो. म्हणजे कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर जसं रेल्वेचं जंक्शन हे वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांना एकत्र जोडतं, सिमिलरली कंजंक्शन इज ए वर्ड. In fact, it is a word class or a part of speech which joins either two different phrases together, two different words together, two different clauses together, or two different sentences together. And that a particular word is called as a conjunction. आणि त्या शब्दाला आपण काय म्हणतो? कंजंक्शन असं म्हणतो. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दॅट अ पर्टिक्युलर वर्ड इज कॉल्ड ॲज कंजंक्शन असं आपण त्याला म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. आता पहा, कंजंक्शनची व्याख्या आपण तशीच केली आहे. आता कंजंक्शन जे आहेत याचे वेगवेगळे प्रकार असतात. काय असतात? वेगवेगळे प्रकार असतात कंजंक्शनचे. जसं कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, वेगवेगळे प्रकार आहेत कंजंक्शनचे.
आता आपण पाहूया की कंजंक्शन म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीनं कंजंक्शनचा वापर केला जातो. ठीक आहे. आता पाहूया आपण पहिलं फ्रेज कंजंक्शन्स. काय पाहूया? फ्रेज कंजंक्शन्स. आता फ्रेज कंजंक्शन्स कशाला म्हणतात? बघा, फ्रेज म्हणजे शब्द समूह. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची. फ्रेज याला आपण म्हणतो शब्द समूह. फ्रेज म्हणजे काय? शब्द समूह. आता फ्रेज कंजंक्शन्स म्हणजे काय? की असे कंजंक्शन जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांचा समावेश असेल. म्हणजे जसं अँड, ऑर, फॉर हे एक आहे. पण इथे किमान दोन शब्द, जसे की ॲज इफ. आता या वाक्यामध्ये पहा, ॲज पण आहे, इफ पण आहे. दोन्ही एकत्र आले, ॲज आणि इफ, तर मग आता दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. ॲज पण वेगळा आहे, इफ पण वेगळा आहे. पण वाक्यामध्ये आपण ॲज इफ हे एकत्र कंजंक्शन म्हणून वापरतो. सिमिलरली आपण वापरतो ॲज दो. ओके. देन ॲज सून ॲज वेल ॲज फार ॲज, इव्हन इफ, इव्हन दो, इन ऑर्डर दॅट, सो दॅट, ऑन कंडिशन दॅट. हे आपण काय करतो? वेगवेगळे कंजंक्शन जे आहेत ते वाक्यामध्ये वापरतो. आता जिथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांचा समावेश असतो किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द एकत्र येतात, त्याला आपण फ्रेज कंजंक्शन असं म्हणू शकतो. पहिला आहे ॲज इफ, ॲज दो, ॲज सून ॲज इफ, ॲज दो, इव्हन दो, ॲज सून ॲज वेल ॲज फार ॲज, इव्हन इफ, इन ऑर्डर दॅट, सो दॅट, ऑन कंडिशन दॅट. हे वेगवेगळे काय आहेत? कंजंक्शन वाक्यामध्ये वापरतात. समजा आपण उदाहरण घेऊ शकतो ना, सर ही टॉक्स टू मी ॲज इफ ही इज सुपेरियर टू मी. तो माझ्याशी बोलताना असं बोलतो जसा काय तो माझा सिनियरच आहे. तर शी ट्रीट्स एव्हरीबडी ॲज इफ शी इज एव्हरीबडीज मदर. ती प्रत्येकाला अशी वागणूक देते जसं काही ती प्रत्येकाची आईच आहे. आपण ॲज इफ वापरतो. त्या बोलताना आपण सहज म्हणतो ना, सर ॲज फार ॲज माय ओपिनियन ऑन धिस पर्टिक्युलर सब्जेक्ट इज कन्सर्न्ड, आय विल डेफिनेटली डू दॅट. म्हणजे जोपर्यंत माझं या विषयावरचं मत विचारात घेतलं तर मी हे निश्चित करेल, असा अर्थ आपण तिथे घेत असतो मित्रांनो. मग आता आपण एक एक कंजंक्शन आणि त्याचा युसेज जो आहे तो पाहूया. आणि हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे ज्यावेळी आपण ग्रुप बी, ग्रुप सी आणि सरळ सेवा परीक्षांचा विचार करतो. आता आहे ॲज इफ आणि ॲज दो. आता तसं जर पाहिलं तर ॲज इफ आणि ॲज दो हे अर्थाला सारखेच आहे. म्हणजे तुम्ही वाक्यामध्ये ॲज इफ वापरला काय आणि ॲज दो वापरला काय, जास्त फरक पडणार आहे का? नाही. दोघांचा उपयोग सारखाच आहे, दोघांचा अर्थ सारखाच आहे. मग तुम्ही तिथे ॲज इफ वापरा, ॲज दो वापरा, दॅट डझंट मेक अ ह्यूज डिफरन्स. ओके. विथ अ स्लाइट डिफरन्स आपण ते वापरतो. शी टॉक्स टू मी ॲज इफ शी इज माय सिनियर, शी टॉक्स टू मी ॲज दो शी इज माय सिनियर. या अर्थाने आपण ते वापरतो. आता आपण पाहूया, you use as if and as though when you are giving a possible explanation for something or saying that something appears to be the case when it is not. म्हणजे जेव्हा तुम्ही कशाचे तरी शक्य असणारे स्पष्टीकरण देता तेव्हा तुम्ही ॲज इफ ॲज दो वापरता. आणि त्याचा दुसरा उपयोग काय आहे की एखादी गोष्ट नाही परंतु तरीही तुम्ही ती दाखवण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट नसेल, एखादी गोष्ट नसताना ती गोष्ट दाखवणे. आपण म्हणतो ना, सर शी टॉक्स टू मी ॲज इफ शी इज माय सिनियर, शी टॉक्स टू मी ॲज दो शी इज माय सिनियर. म्हणजे ती माझ्याशी असं बोलते जसं काय ती माझी सिनियरच आहे, पण मुळात ती माझी सिनियर आहे का? नाही. म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात नाही तरीही तुम्ही ती गोष्ट भासवण्याचा प्रयत्न करता, तिथे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करता. म्हणून वाक्यामध्ये काय वापरतात? आपण वापरतो ॲज इफ किंवा ॲज दो. म्हणजे एखादी गोष्ट नाही तरीही आपण काय करतो? ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. जसं की ॲनी श्रग्ड ॲज इफ शी डिडंट नो
श्रगचा अर्थ काय होतो? श्रग म्हणजे खांदे उडवणे. ओके. आय डोंट नो. वेल, आय डोंट नो असं खांदे उडवतो आपण. ॲने श्रग्ड ॲज इफ शी डोंट नो. म्हणजे ॲनेने असे खांदे उडवले जसं काय तिला माहीतच नाही. बरोबर आहे. म्हणजे तिला माहीत नाही असं तिने दाखवलं. पण ॲक्च्युअली तिला ते फॅक्ट काय आहे? माहिती आहे. मग आपण वाक्यामध्ये काय वापरलं? ॲज इफ वापरले. ॲने श्रग्ड ॲज इफ शी डिडंट नो. ॲनेने असे खांदे उडवले जसं काय तिला माहीतच नाही. पहा. ही टॉक्ड ॲज इफ ही न्यू ऑल अबाउट इट. तो असं बोलला जसं काय त्याला सगळंच माहिती आहे. पण वास्तविक त्याला माहिती आहे का? नाही. त्यांनी तसं भासवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला तसं दाखवण्याचा प्रयत्न केला, की मी तो असं बोलला जसं काय त्याला सगळंच माहिती आहे. पण खरं तर त्याला त्यातलं विशेष काहीही माहिती नाही. या अर्थाने आपण ॲज इफ वापरले. म्हणजे या वाक्यामध्ये आपण कॉन्ट्रॅडिक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो, विरोधाभास. फॉर एक्झाम्पल, ही ट्रीट्स मी ॲज इफ आय वर ज्युनियर टू हिम. तो तर मला अशी वागणूक देतो तसा काय मी त्याचा ज्युनियरच होतो. पण मी त्याचा ज्युनियर होतो का? नाही. तो मला त्याचा ज्युनियर समजून वागणूक देतो, पण वास्तविकतेत मी त्याचा ज्युनियर नाही. इट सीम्स ॲज इफ यू आर नेव्हर हॅपी. असं दिसतंय की तुम्ही कधीच आनंदी नाही. म्हणजे वास्तविकतेत तुम्ही आनंदी आहात, पण दिसतंय का तुम्ही आनंदीच नाही. इट साऊंड्स ॲज इफ इट इज जस्ट टाइम टू मूव्ह ऑन. असं वाटतंय की आता अशी वेळ आली की आपण पुढे गेलो पाहिजे. पण गेलो पाहिजे का? नाही. पीपल यूज टू टॉक अबाउट द शो ॲज इफ ऑल द कास्ट वर मेंबर्स ऑफ देअर ओन फॅमिली. म्हणजे लोक एखाद्या नाटकाबद्दल असं बोलायचे जसं काय नाटकात काम करणारे सगळे त्यांच्या घरचीच लोक होती. म्हणजे इथे विरोधाभास दाखवलाय की नाटकात काम करणाऱ्या लोकांचा या लोकांशी काहीही संबंध नाही. पण त्यांच्याशी ते असं बोलायचे जसं की ते त्यांच्या घरचीच लोक आहेत. द सिटी इज ट्रीटिंग द स्टॉक ॲज इफ प्रॉफिट्स आर अबाउट टू क्रॅश. म्हणजे स्टॉक मार्केट जे आहे त्याच्याशी लोकांचं वर्तन आता असं झालंय जसं काय ते स्टॉक मार्केटचा भावच पडणार आहे. म्हणजे बऱ्याचदा पहा मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली असेल. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी सत्तेत आले, मोदी ज्यावेळी सत्तेत आले, तेव्हा हे मोठ्या देशांची लोक जेव्हा सत्तेत येतात तेव्हा लोक काय करतात? कंपन्यांचे भाव वधारतील म्हणून स्टॉक विकत घेतात. कंपन्यांचे भाव कमी होतील म्हणून त्यांच्याकडे असलेले जे शेअर्स आहेत ते काय करतात? परत विकून देतात. असा तो मार्केटचा एक काय आहे? प्रकार आहे शेअर मार्केटचा. त्याच्यानंतर इंग्लंड हॅड टॉक अबाउट इंग्लंड हॅड टॉक्ड अबाउट दॅट गेम ॲज इफ इट वॉज देअर वर्ल्ड कप फायनल. इंग्लंडच्या सामन्याबद्दल असं बोलत होते जसं काय ते त्यांचं वर्ल्ड कप फायनलच आहे. मग इथे ॲज इफच्या ऐवजी आपण वाक्यामध्ये ॲज दो जर वापरला असता तर काही विशेष फरक पडला असता का मित्रांनो? नाही. इट वुड नॉट हॅव क्रिएटेड मच इफेक्ट. ओके. फॉर एक्झाम्पल, इंग्लंड हॅड टॉक्ड अबाउट दॅट गेम ॲज दो इट वॉज देअर वर्ल्ड कप फायनल. ठीक आहे. देन हर व्हॉइस साऊंडेड ॲज इफ शी हॅड जस्ट बीन वेटिंग फॉर अ चान्स टू लेट ऑफ स्टीम. तिचा आवाज असा आला जसं काही ती ट्रेन जाण्याचीच वाट पाहत होती. लेट ऑफ स्टीम म्हणजे काय? इथे ट्रेन या अर्थाने आपण वाक्यामध्ये वापरलंय. देन ही टॉक्स अबाउट अ डायट ॲज इफ इट वर अन ऑड मॉडर्न कॉन्स्पिरसी. कॉन्स्पिरसी म्हणजे काय? हार्मफुल प्लॅन, एखाद्या विरुद्ध रचलेला कट. एखाद्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही जेव्हा कट रचता त्याला कॉन्स्पिरसी म्हणतात. शी लुक्स ॲज इफ शी वर ड्रायव्हिंग अ कार. ती अशी दिसते जसं काय ती कार चालवत होती. इट लुक्स ॲज दो इट इज गोइंग टू रेन. इट लुक्स ॲज इफ इट इज गोइंग टू रेन. असं दिसतंय की पाऊसच पडेल. म्हणजे काय केला तुम्ही या वाक्यामध्ये? इथे ॲज दो आणि ॲज इफ जे आहे ते तुम्ही वाक्यामध्ये विरोधाभास दाखवण्यासाठी काय केलाय? वापरलेला आहे. हे काय करायचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे ॲज इफ और ॲज दो आर युज्ड when you are giving a possible explanation for something or saying that something appears to be the case when it is not. म्हणजे वास्तविकतेत तसं ते नाही, फक्त तसं ते दाखवल्या जातंय किंवा दिसतंय. जसं की समजा एखादा व्यक्ती आहे, सर ही टॉक्स ॲज इफ ही इज द आय एस ऑफ द डिस्ट्रिक्ट.
तो असा बोलतो जसं काय तो जिल्ह्याचा जिल्हाधिकारीच आहे, पण वास्तविकतेत तो आहे का? नाही. या अर्थाने आपण ते वाक्यामध्ये वापरत असतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. लेट्स गो अहेड. त्यानंतर दुसरा फ्रेज कंजंक्शन ॲज इफ ॲज तो नंतर आहे आपल्याकडे ॲज सून ॲज. काय आहे? ॲज सून ॲज. आता समथिंग हॅपन्स ॲज सून ॲज समथिंग एल्स हॅपन्स. यू मीन दॅट इट हॅपन्स इमिडिएटली आफ्टर दी अदर थिंग हॅपन्स. म्हणजे एका गोष्टीनंतर लगेच जेव्हा दुसरी गोष्ट घडते तेव्हा आपण ॲज सून ॲज वाक्यामध्ये वापरतो. एखादी गोष्ट घडली त्याच्यानंतर लगेच दुसरी गोष्ट घडली. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की सर मी घरी गेल्याबरोबर तुम्हाला फोन करतो. आय विल कॉल यू ॲज सून ॲज आय रीच होम. म्हणजे घरी गेलो की लगेच कॉल करतो. म्हणजे आधी मी कुठे जाईल? घरी जाईल आणि नंतर मी तुम्हाला कॉल करेल, नंतर मी तुम्हाला फोन करेल, असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल, ॲज सून ॲज रिलेशन्स इम्प्रूव्ह दे विल बी अलाउड टू गो. जसं नातेसंबंधी सुधारतील तसंच ते जातील. म्हणजे काय होईल? आधी नातेसंबंध सुधारतील आणि मग ते जातील. ओके. नन यू विल नेव्हर गेस व्हॉट हॅपन्ड ॲज सून ॲज आय लेफ्ट माय रूम. तुम्हाला या गोष्टीचा अंदाजही येणार नाही की मी खोलीतनं बाहेर पडलो त्यानंतर लगेच काय झालं. म्हणजे आधी मी खोलीतनं बाहेर पडलो ॲज सून ॲज आय लेफ्ट माय रूम आणि त्यानंतर काय झालं. शी बस्ट इन टू टीयर्स ॲज सून ॲज शी सॉ हिम. तर मानून घ्या की प्रियकर प्रेयसी होते. ॲट सम पॉईंट ऑफ टाइम इन देअर लाईफ दे वर इन डीप लव्ह विथ इच अदर. ओके. दे वर अबाउट टू डाय अँड लिव्ह फॉर इच अदर. एकमेकांसाठी जगायला तयार होते, मरायला तयार होते आणि मग अचानक दे पार्टेड देअर वेज ड्यू टू सर्टन सर्कमस्टान्सेस. काही कारणांमुळे ते वेगळे झाले आणि मग 5-10 वर्षांनी तिचं लग्न झालंय, त्याचं लग्न झालंय आणि अचानक ते एकमेकांना भेटले. तर जुन्या आठवणी जागृत होतील. दे विल डेफिनेटली ड्वेल इन टू द पास्ट अँड दे विल ॲब्सोल्युटली एक्सप्लोर द म्युझियम ऑफ देअर पास्ट ॲज वेल. आणि मग त्यानंतर काय होईल? जुन्या आठवणी आल्या की याच्याही डोळ्यात पाणी येईल, तिच्याही डोळ्यात पाणी येईल. म्हणजे जसं तिने त्याला पाहिलं तसंच ती रडायला लागली. म्हणजे आधी तिने त्याला पाहिलं आणि मग ती रडायला लागली. मग वाक्यामध्ये कसं येईल हे? शी बस्ट इन टू टीयर्स ॲज सून ॲज शी सॉ हिम. म्हणजे आधी तिने त्याला पाहिलं आणि लगेच मग ती रडायला लागली. ठीक आहे. देन ॲज सून ॲज दे वन ट्रॉफी दे सेट देअर साईट्स ऑन द नेक्स्ट. जसं ते एक ट्रॉफी जिंकले तसं ते लगेच दुसऱ्या ट्रॉफीकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला. ॲज सून ॲज यू से नो यू आर ब्लेस्ड. म्हणजे जोपर्यंत तुम्ही नाही म्हणता तोपर्यंत तुम्ही आशीर्वाद आहे. पहा मित्रांनो, आयुष्यात असं बऱ्याचदा होतं. विद्यार्थी जीवनामध्ये आपण घर सोडून शिक्षणासाठी बाहेर जातो. पुणे, मुंबई, संभाजीनगर, कुठेतरी नागपूर. आणि मग तिथे बऱ्याचदा आपण आपल्या मित्रांसोबत पार्टीज करतो. मित्रांसोबत इकडे-तिकडे अनावश्यकपणे फिरायला जातो. पहा, आयुष्यामध्ये एंटरटेनमेंट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला रिज्युव्हेनेट करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी मनोरंजन आयुष्यात असावं लागतं. या गोष्टीला माझा विरोध आहे का? तर अजिबात नाही. परंतु एक गोष्ट इथे आपण लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो, की मनोरंजन करत असताना आपला अत्याधिक वेळ त्याच्यामध्ये जाऊ नये. म्हणजे 24 तासातून तुम्ही अर्धा 1 तास मोबाईलवर काहीतरी पाहता, टीव्ही पाहताय, तुमच्या मित्रमैत्रिणींशी फोनवर गप्पा मारताय, दॅट इज ओके. पण तासनतास तुम्ही ती गोष्ट करत असाल तर ती तुमच्यासाठी, तुमच्या वेळेसाठी घातक आहे. किंवा तुम्हाला रोजच चित्रपट पाहायला आवडतो, तुम्हाला रोजच बाहेर फिरायला आवडतं. ह्या गोष्टी मात्र तुमच्या करिअरसाठी थोड्याशा घातक असू शकतात. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे मनोरंजन यू हॅव टू टेक एंटरटेनमेंट ॲज अ पिंच ऑफ सॉल्ट. जेवणामध्ये पहा आपण थोडंसं मीठ वापरतो, अगदी थोडंसं. तसं पिंच ऑफ सॉल्ट घेतलं पाहिजे. कामापुरतं मनोरंजन केलं आणि लगेच आपण पुढच्या कामाकडे वळालो. त्यामुळे आपल्याकडे असलेला मोबाईल, टेलिव्हिजन सेट, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे ॲप्स जसं की प्राईम आहे, नेटफ्लिक्स आहे, यांचा वापर करताना आपण थोडी मर्यादा बाळगणं गरजेचं आहे. देन यू कॅन गेट अप अँड गो ॲज सून ॲज यू वेक अप. जसा तू झोपेतून उठला तसं तू काय करू शकतो? उभा राहू शकतो आणि जाऊ शकतो. ठीक आहे. ॲज सून ॲज द ट्रेन अराइव्ड ही सॅट क्विकली. जसं ती ट्रेन आली तसं तो शांततेत बसला. म्हणजे पहा, ॲज सून ॲज द ट्रेन अराइव्ड,
म्हणजे आधी ती ट्रेन आली आणि ट्रेन आल्याबरोबर लगेच तो शांततेने बसला, तर हे लक्षात घ्यायचंय. या अर्थाने आपण ॲज सून ॲज वापरतो. म्हणजे ज्यावेळी एका गोष्टीनंतर लगेच दुसरी गोष्ट घडते, तेव्हा आपण वाक्यामध्ये ॲज सून ॲज जे आहे ते वापरतो. इज दिस क्लिअर फ्रेंड? आय होप इट इज बीइंग क्लिअर टू यू. चला पुढे जाऊया. त्यानंतर आपल्याकडे कुठला फ्रेज कंजंक्शन आहे? पहिला आपण पाहिला ॲज इफ ॲज दो, दुसरा पाहिला ॲज सून ॲज, तिसरा आपण पाहूया आता ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज कधी वापरतात? When you want to mention another item connected with the subject you are discussing, जेव्हा तुम्ही एखादा चर्चेचा विषय दुसऱ्याशी जोडत असता, तेव्हा ॲज वेल ॲज वापरावा. ॲज वेल ॲजचा साधा अर्थ होऊ शकतो इन ॲडिशन टू, किंवा त्याला आपण ॲडिशनली म्हणतो. त्याला आपण ॲडिशनली असं म्हणतो. जसं की शी पब्लिश्ड हिस्टॉरिकल नॉवेल्स ॲज वेल ॲज अ नॉन फिक्शन स्टडी ऑफ विमेन इन इंडिया. शी पब्लिश्ड हिस्टॉरिकल नॉव्हल्स ॲज वेल ॲज अ नॉन फिक्शन स्टडी ऑफ विमेन इन इंडिया. पहा, तिने एक ऐतिहासिक कादंबरी लिहिली, सोबतच त्या कादंबरीसोबत ॲज वेल ॲज अ नॉन फिक्शन स्टडी ऑफ विमेन इन इंडिया, आणि भारतातील स्त्रियांचा समकालीन अभ्यासाबद्दल पण तिने लिहिलं. म्हणजे पहा, आधी तिने एक हिस्टॉरिकल नॉवेल लिहिली, त्यानंतर तिने भारतीय स्त्रियांबद्दल एक नॉन फिक्शन स्टडी केली. आता या दोन गोष्टींना जोडण्यासाठी ॲज वेल ॲज वापरलाय. म्हणजे काय केलं की पहिली गोष्ट आहे एक हिस्टॉरिकल नॉवल, त्याच्यासोबत त्याला जोडूनच तिने काय केलं, हे नॉन फिक्शन स्टडी ऑफ विमेन इन इंडिया, म्हणून इथे आपण वापरलंय ॲज वेल ॲज. दुसरं आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. दुसरं काय आहे वाक्यामध्ये? दुसरं आहे इट इज इन हिज बेस्ट इंटरेस्ट ॲज वेल ॲज युअर्स. हे तुझ्या आणि त्याच्याही फायद्याचं आहे. म्हणजे आधी ते तुझ्या फायद्याचं आहे आणि नंतर लगेच ते कोणाच्या फायद्याचं आहे? त्याच्या फायद्याचं आहे. विअरिंग द राईट शूज अँड क्लोथ्स ॲज वेल ॲज बिईंग फिट कॅन मेक ऑल द डिफरन्सेस. म्हणजे चांगले कपडे, चांगले शूज घालणं, कपडे घालणं आणि तब्येतीला चांगलं असणं, यामुळे बराच फरक पडू शकतो. तसंही तुमच्या एक्सटर्नल बिहेवियरमध्ये, म्हणजे तुमच्या बाहेरच्या वर्तनामध्ये तुमचे कपडे, तुमचं शूज, बेल्ट, तुमचं राहणीमान आणि तुमची तब्येत, तुम्ही किती फिट आहात तब्येतीला, हे फार महत्त्वाचं आहे. याचा एक वेगळा परिणाम समोरच्या व्यक्तीवरती होत असतो मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, स्टुडंट्स ॲज वेल ॲज टीचर्स क्लाइम्ड ऑन टू द हिल. आता इथे ऑन टू हा प्रेपोजिशन का वापरलाय? कारण एक एक पाय टाकत ते टेकडीवरती चढतायत. स्टुडंट्स ॲज वेल ॲज टीचर्स क्लाइम्ड ऑन टू द हिल, इथे वाक्यामध्ये आपण वापरलाय ॲज वेल ॲज. म्हणजे इथे विद्यार्थी आणि शिक्षकही टेकडीवरती चढले. म्हणजे काय केलं, एखाद्या गोष्टीशी लगेच दुसऱ्या गोष्टीचा संबंध तुम्ही जोडला. त्या चर्चा करत असताना एक गोष्ट आहे, त्याच्यासोबत लगेच दुसरी गोष्ट तुम्ही जोडताय. ठीक आहे, एक ॲज वेल असतं, त्याचा उपयोग वेगळा आहे. हे ॲज वेल ॲज आहे. द पर्पल शर्ट ॲज वेल ॲज द व्हाईट शॉर्ट्स इज पॅक्ड इन द सूटकेस. पर्पल रंगाचा शर्ट सोबतच पांढऱ्या रंगाचा शर्ट सूटकेसमध्ये गुंडाळून ठेवला आहे. म्हणजे पर्पल शर्ट आणि व्हाईट शर्ट या दोघांचा उल्लेख एकाच वेळी आपण करतोय. आधी पर्पल शर्ट, नंतर व्हाईट शर्ट, म्हणून आपण इथे काय वापरलंय, ॲज वेल ॲज हे कंजंक्शन वापरलेलं आहे. देन द पंच ॲज वेल ॲज द कुकीज इज प्रिपेअर्ड फॉर द पार्टी. द पंच म्हणजे गोड पदार्थ आहे. म्हणजे जी पार्टी आहे किंवा जी लोक आहेत, जनरली तुम्हाला माहिती असेल की आपण एखादी पार्टी सेलिब्रेट करतो, तर आपण जे एखादी मेजवानी, त्याला मराठीतला जो शब्द आहे तो शब्द आहे मित्रांनो मेजवानी. पार्टी म्हणजे काय? मेजवानी. तुम्हाला नोकरी मिळाली की तुम्ही मित्रांना पार्टी देता. ठीक आहे, तर पार्टीचा अर्थ काय होतो? मेजवानी. बरोबर आहे. आता लक्षात तुम्हाला हे घ्यायचं आहे की तुम्ही जेव्हा एखादी मेजवानी देता, तर त्या मेजवानीसाठी द पंच एक गोड पदार्थ सोबत बिस्किटेही बनविण्यात येत आहे. इज प्रिपेअर्ड. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हा त्याला कुक हा शब्द वापरतात, आणि जेव्हा तुम्ही त्याला भाजता तेव्हा त्याला रोस्ट असा शब्द वापरतात. एक असतं ना फ्राय पापड आणि रोस्टेड पापड,
मी गॅसवरती किंवा चुलीवरती तो पापड भाजला त्याला रोस्टेड, आणि तेलामध्ये तळून काढला त्याला फ्राय म्हणतात. ठीक आहे. द पंच ॲज वेल ॲज द कुकीज इज प्रिपेअर्ड फॉर द पार्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ॲज फार ॲज. ॲज फार ॲज. आता ॲज फार ॲजचा अर्थ काय होतो? इट इज शोन टू द डिस्टन्स. म्हणजे आपल्याला अंतर दाखवायचं असेल तर आपण ॲज फार ॲज वापरतो, किंवा आपल्याला संबंध दाखवायचा असेल तरीही आपण काय करतो? ॲज फार ॲज वाक्यामध्ये वापरतो. इट वॉज द एंड ऑफ द प्लॅनेट ॲज फार ॲज आय कुड सी. सर, जोपर्यंत मी बघू शकलो मला वाटलं की ते त्या ग्रहाचा अंतच आहे. गुड स्टफ ॲज फार ॲज इट गोज. जोपर्यंत हे उपयोगाला येतं तोपर्यंत हे चांगलं आहे. म्हणजे अंतर किती वेळ उपयोगाला येईल म्हणतो ना आपण. तर ॲज फार ॲज माय ओपिनियन इज कन्सर्न, आय अग्री विथ यू. जोपर्यंत माझा मत विचारात घेतलं ते तुमच्याशी सहमत आहे. देन जस्ट रन ॲज फार ॲज यू कॅन इन 10 मिनिट्स, इन 12 मिनिट्स. जस्ट रन ॲज फार ॲज यू कॅन इन 12 मिनिट्स. 12 मिनिटात जेवढा धावू शकशील तेवढा जाव. म्हणजे किती मिनिटांचा कालावधी? 12 मिनिटाचा. मग ह्या कालावधी दाखवण्यासाठी ॲज फार ॲज वापरलाय. इट्स गॉन वेल ॲज फार ॲज क्वालिफिकेशन गोज. म्हणजे शिक्षणाचा जोपर्यंत विचार केला तोपर्यंत सगळं काही ओके. ऑल आर वेलकम ॲज फार ॲज दे गो. जोपर्यंत ते जातात तोपर्यंत सगळ्यांचं स्वागत आहे. द स्टेशन इज ॲज फार ॲज आय कॅन गो. मी जोपर्यंत जाऊ शकतो तोपर्यंत स्टेशन दूर आहे. ॲज फार ॲज आय कॅन सी ही इज गोइंग टू फेल द एक्झाम अगेन धिस टाईम. जोपर्यंत मी पाहू शकतो किंवा जोपर्यंत मी आकलन करू शकतो यावेळेस पुन्हा तो ही परीक्षा पास होणार आहे. ॲज फार ॲज धिस इश्यू हॅज गॉन आय थिंक इट इज टाईम दॅट वी कंट्रोल हिज मूवमेंट. आता जोपर्यंत हा मुद्दा गेलेला आहे मला वाटतं आपण आता विचार केला पाहिजे की त्याच्या मुवमेंटवरती, म्हणजे त्याच्या जगण्यावरती, त्याच्या वागण्यावरती आपण काही बंधनं घातली पाहिजे. जसं तुरुंगामध्ये एखादा कैदी असतो, अट्टल गुन्हेगार आहे, त्यांनी खून केला, दरोडा टाकला, वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. तो जेव्हा तुरुंगामध्ये जातो तर तिथल्याही लोकांना तो त्रास देण्याचा प्रयत्न करतो. मग जेलरच्या जेव्हा हे लक्षात येतं की अरे बापरे, ही इज ऑल्सो क्रिएटिंग ट्रबल हिअर इन द जेल दॅट टू, मग तेव्हा त्याला वेगळ्या खोलीत पाठवल्या जातं, त्याला कामामध्ये व्यस्त ठेवल्या जातं, काहीतरी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हे लक्षात ठेवायचे नाही. ॲज फार ॲज धिस इश्यू हॅज गॉन आय थिंक इट इज टाईम दॅट वी कंट्रोल हिज मुवमेंट. जोपर्यंत हा इश्यू पसरलेला आहे मला वाटतं ही वेळ आहे की आपण त्याच्यावरती निर्बंध घातली पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढे पाहूया आपण इव्हन इफ आणि इव्हन दो. ओके, इव्हन इफ आणि इव्हन दो. You can use even if or even though to indicate that a particular fact does not make the rest of your statement untrue. Even if आणि even though म्हणजे काय? जर जरी. Even if even though, जर जरी असा त्याचा मराठीत अर्थ आहे. याचा उपयोग काय? जेव्हा विशिष्ट स्थिती नसेल आणि दुसरे विधान असत्य असेल तेव्हा इव्हन इफ इव्हन दो आपण वापरतो. म्हणजे काय? यू यूज इव्हन इफ ऑर इव्हन दो टू इंडिकेट दॅट अ पर्टिक्युलर फॅक्ट डज नॉट मेक द रेस्ट ऑफ युअर स्टेटमेंट अनट्रू. म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे तरीही तुम्ही ते कराल. समजा आपण एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला म्हटलं मी तुला प्रपोज केलं तरीही तू माझ्याशी लग्न करणार नाहीस का? म्हणजे वोंट यू मॅरी मी इव्हन इफ आय प्रपोज यू. आपण इव्हन इफ इथे वाक्यामध्ये वापरलेला आहे. जसं आय विल गो इव्हन इफ यू प्रोहिबिट मी टू. तुम्ही मला अडवलं तरी मी जाईल. म्हणजे इथे तुम्ही मला अडवलं तरी मी जाईल. म्हणजे इथे काय आहे वाक्यामध्ये? एखादी परिस्थिती जाण्यासारखी नाही आहे पण तरीही मी जाईल. आय एम डिटरमिन्ड टू इम्प्रूव्ह माय इनसन्स इवन इफ दॅट मीन्स गोइंग टू द हायेस्ट कोर्ट इन द लँड. म्हणजे मला कितीही कोर्टामध्ये जावं लागलं, कुठल्याही कोर्टात जावं लागलं तरी मी निरपराध आहे, मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच आहे. म्हणजे परिस्थिती विपरीत आहे तरीही तुम्ही ते करणार आहात. आय विल गो इव्हन दो यू फॉरबिड मी टू. तुम्ही मला अडवलं तरी मी जाईल. म्हणजे इव्हन इफ इव्हन दो हे रिप्लेसेबली तुम्ही वापरू शकता. शी कॅन डू इट इव्हन इफ इट इज पॉसिबल ऑर इम्पॉसिबल असं पण घेऊ शकतो. शी कॅन डू इट इव्हन इफ इट इज इम्पॉसिबल.
ही गोष्ट अशक्य असली तरीही ती ही गोष्ट करू शकते, या अर्थाने आपण हे वापरलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हे पहिलं इवन इफ इवन दो, म्हणजे जर जरी. ओके, वोंट यू मॅरी मी इवन इफ आय प्रपोज यू. ओके, इवन इफ यू ट्राय टू फॉरबिड मी आय विल सू यू इन कोर्ट. जरी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी मी तुला कोर्टात बघून घेईन, असा आपण काय करतो, वाक्यातला अर्थ जे आहे ते आपण वापरतो. ठीक आहे, चल पुढचा आहे इन ऑर्डर दॅट. याचा अर्थ होतो विथ द पर्पज दॅट. इन ऑर्डर दॅटचा अर्थ काय होतो, जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये उद्देश सांगायचा असतो तेव्हा इन ऑर्डर दॅट जे आहे ते आपण वाक्यामध्ये वापरतो. उद्देश सांगायचा आपल्याला एखाद्या गोष्टीचा, की ही गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे, मग त्यावेळी आपण काय करतो, इन ऑर्डर दॅट जे आहे ते आपण वाक्यामध्ये वापरतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ही लेफ्ट अर्ली इन ऑर्डर दॅट वी वुड बी फ्री टू फॉलो हिम. तो लवकर गेला जेणेकरून त्याच्या मागे मागे जायला आम्ही मोकळे. म्हणजे एखाद्या उद्देशासाठी तो लवकर गेला. का गेला? जेणेकरून आम्ही त्याच्या मागे मागे जाऊ शकू. वी आर स्टार्टिंग नाव इन ऑर्डर दॅट वी विल बी देअर बाय इव्हिनिंग. आम्ही आत्ताच प्रवासाची सुरुवात करतोय जेणेकरून आम्ही आज संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचू. शी इज टेकिंग अ 6 months ब्रेक इन ऑर्डर दॅट ही कॅन स्पेंड मोर टाइम विथ हर बेबी. ती 6 महिन्याची सुट्टी घेत आहे इन ऑर्डर दॅट शी कुड स्पेंड मोर टाइम विथ हर बेबी, जेणेकरून ती तिच्या बाळासोबत जास्त वेळ घालवू शकेल. याचा अर्थ काय होतो, जेणेकरून. मराठीमध्ये नोट करून घ्या. चला, आय हॅव कम अर्ली इन ऑर्डर दॅट आय कॅन टॉक टू यू. मी लवकर आलो जेणेकरून मी तुमच्याशी बोलू शकेन. सेंड द लेटर बाय एक्सप्रेस मेल इन ऑर्डर दॅट शी गेट्स इट बिफोर वेन्सडे. हे पत्र तुम्ही एक्सप्रेस मेलनी पाठवा जेणेकरून बुधवारच्या पूर्वी तिला हे पत्र मिळेल. आय एम स्टार्टिंग नाव इन ऑर्डर दॅट आय डोंट गेट स्टक इन द ट्रॅफिक. मी प्रवासाची सुरुवात आत्ताच करतोय जेणेकरून मी ट्रॅफिकमध्ये किंवा कोलाहलात त्या अडकणार नाही. दे हेल्ड द पार्टी ऑन अ संडे. They held a party on Sunday in order that everybody should be able to attend. आता पहा, आपण जनरली एखादा कार्यक्रम आपल्याला घरगुती कार्यक्रम जरी ठेवायचा असेल तर साधारणतः आपण संडे, रविवार हा दिवस आपण काय करतो, ठेवतो. का ठेवतो रविवार दिवस? कारण रविवारी काय होतं की सगळ्यांना सुट्टी असते, शाळेला, कॉलेजेसला, नोकरी करणाऱ्या लोकांना. त्यांना वेळ असतो. त्यावेळी आपण काय करतो, सगळ्यांना इन्व्हाइट करतो, म्हणजे सगळे वेळातले वेळ काढून येऊ शकतात, या अर्थाने. ठीक आहे. ते हेल्ड द पार्टी ऑन संडे in order that everybody should be able to attend. He cried in order that he could not bear. तो रडला जेणेकरून त्याला सहन होणार नाही. ठीक आहे, किंवा त्याला सहन झालं नसेल म्हणून तो रडला. तर इन ऑर्डर दॅट हे एखाद्या गोष्टीचा आपल्याला उद्देश सांगायचा असेल तर आपण वापरतो. समजा, आय एम स्टडिंग हार्ड. I am studying hard in order that I become an officer. I am studying hard in order that I become an officer. Okay, now he cried. हे वाक्य लक्षात येतंय मित्रांनो? मला हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, हे पहिलं आपण इन ऑर्डर दॅटचा उपयोग कसा केला जातो. आता आपण पाहूया वाक्यामध्ये सो दॅट जो आहे तो कशा पद्धतीनं वापरला जातो. सो दॅट हे फ्रेज कंजंक्शन आपण पाहतोय. आता पाहूया आपण सो दॅट कसा वापरला जातो. वी यूज सो दॅट अँड इन ऑर्डर दॅट टू टॉक अबाउट पर्पज. म्हणजे पहा, सो दॅट आणि इन ऑर्डर दॅट हे सारखेच आहेत. तुम्ही इन ऑर्डर दॅट वापरलं तरीही चालेल, सो दॅट वापरलं तरीही चालेल. म्हणजे प्रश्न घेताना वाक्यामध्ये जर तशा प्रकारचे ऑप्शन्स आले तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इन ऑर्डर दॅट वापरलं तरीही ओके आहे, सो दॅट वापरलं तरीही ओके आहे. नो प्रॉब्लेम अबाउट इट. पहा, आय विल गो बाय कार सो दॅट आय कॅन टेक मोर लगेज. मी कारने प्रवास करेल जेणेकरून मी जास्त सामान घेऊन जाऊ शकेल. इथे आपण सो दॅट वापरलंय, जेणेकरून. म्हणजे इन ऑर्डर दॅट जे आहे
त्याचं सिनोनिम आहे. वी लेफ्ट अ मेसेज विथ हिज नेबर सो दॅट ही वुड नो व्हॉट वी हॅड कॉल्ड. आम्ही त्याच्या शेजाऱ्याकडे एक निरोप दिला जेणेकरून त्याला हे कळेल की आम्ही फोन केलेला होता. वी विल सेंड यू अ रिमाइंडर सो दॅट यू अराईव्ह ऑन टाइम फॉर युअर अपॉइंटमेंट. आम्ही तुम्हाला एक रिमाइंडर म्हणजे काय म्हणू आपण त्याला, आठवण, आम्ही तुम्हाला एक आठवण म्हणून काहीतरी पाठवू जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही अपॉइंटमेंटसाठी म्हणजे भेटीसाठी वेळेवर या. दे caught a thief so that they did not lose anything. They caught a thief so that they do not lose anything. त्यांनी चोराला पकडलं जेणेकरून ते चोरांनी जी चोरी केली असेल ते सामान त्यांना परत मिळावं. म्हणजे इन ऑर्डर दॅट आणि सो दॅट हे इंटरचेंजेबली वापरता येतात. हे इंटरचेंजेबली काय होतात, वापरता येतात. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चाल पुढे आपण घेऊया. पुढचा फ्रेज कंजंक्शन आहे ऑन कंडिशन दॅट. काय आहे? ऑन कंडिशन दॅट. यू अग्री टू डू समथिंग ऑन कंडिशन. म्हणजे जेव्हा एखाद्या अटीवर तुम्ही सहमत असता तेव्हा ऑन कंडिशन दॅट वापरता. म्हणजे एखादी अट घातली आहे तुम्हाला, जसं की सर मी तुम्हाला पैसे उधारी देतो जर तुम्ही मला त्याचा व्याज देणार असाल तर. म्हणजे आय विल लेंड यू सम मनी ऑन कंडिशन दॅट यू अग्री विथ मी गिविंग इट्स इंटरेस्ट, और आय विल लेंड यू सम मनी ऑन कंडिशन दॅट यू पे द इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही त्याचा व्याज देणार असाल तर मी तुम्हाला पैसे देतो. या अर्थाने आपण काय केलं, ऑन कंडिशन दॅट जे आहे ते आपण वाक्यामध्ये वापरतो. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. आय गेव हिम मनी ऑन कंडिशन दॅट ही विल वर्क इन माय ऑफिस. मी त्याला पैसे दिले, मी त्याला एका अटीवर पैसे दिले की तो माझ्या ऑफिसमध्ये काम करेल. ऑन कंडिशन दॅट म्हणजे पहा, एक त्याला अट दिली, हो मी तुला पैसे देतो, मग त्याच्या बदल्यात तुला माझ्या ऑफिसमध्ये काम करावं लागेल. सर्व्हिस सेक्टरमध्ये तेच होतं. आपण हॉटेलला जातो, पैसे देतो का, आपल्याला चांगलं जेवण मिळावं म्हणून. ही स्पोक टू रिपोर्टर्स ऑन कंडिशन दॅट ही वॉज नॉट आयडेंटिफाईड. तो रिपोर्टर म्हणजे पत्रकारांशी बोलला जेणेकरून त्याची ओळख उघड केल्या जाणार नाही. शी अग्रीड ऑन कंडिशन दॅट शी वुड नॉट हॅव टू स्पीक अ लाईन. ती सहमत झाली जेणेकरून तिला काहीही बोलण्याची गरज पडणार नाही. आता हे वर्तमानपत्रांमध्ये पत्रकार लोकांना बऱ्याचदा बातम्या वगैरे कळतात, तर ते लिहितात की एखादा व्यक्ती आहे त्याला म्हणजे काय म्हणू की अज्ञात स्रोताकडून त्यांना कळतं, तर ओळख न पटविण्याच्या तयारीवर एखाद्या डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्याने एखादी खबर दिली. मग त्याचा अर्थ काय की सर मी तुम्हाला माहिती देतो पण माझी ओळख बाहेर येऊ देऊ नका. म्हणजे मी तुम्हाला माहिती देतो, आय विल शेअर सम इन्फॉर्मेशन विथ यू ऑन कंडिशन दॅट यू डू नॉट रिव्हील माय नेम. मी तुम्हाला माहिती देतो पण माझं नाव बाहेर येता कामा नये. ऑन कंडिशन दॅट आपण वापरतो. ठीक आहे. हे आपण पहिले काय पाहिले, फ्रेज कंजंक्शन जे आहेत ते आपण पाहिले. काय काय आहे, आपण सुरुवातीला काय पाहिलं, ॲज इफ, ॲज दो. मग नंतर आपण काय पाहिलं, ॲज वेल ॲज, इन ऑर्डर दॅट, सो दॅट, ऑन कंडिशन दॅट आपण काय केलं, पाहिलेले आहेत. ठीक आहे. हे बघा, इवन इफ, इवन दो पण आपण पाहिलं वाक्यामध्ये. ॲज फार ॲज पण आपण वाक्यामध्ये पाहिलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, ॲज वेल ॲज. म्हणजे ॲज इफ, ॲज दो, ॲज वेल ॲज, इव्हन दो, ओके, इव्हन इफ. त्याच्यानंतर ॲज फार ॲज पाहिलं आपण वाक्यामध्ये. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं, ऑन कंडिशन दॅट, इन ऑर्डर दॅट, सो दॅट. हे जे आहेत हे सगळे काय आहेत, फ्रेज कंजंक्शन आहेत मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दीज आर ऑल फ्रेज कंजंक्शन्स. हे काय आहेत, सगळे फ्रेज कंजंक्शन्स आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दीज आर फ्रेज कंजंक्शन्स. फ्रेज कंजंक्शन म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द मिळून एकत्र येतात तेव्हा त्याला फ्रेज कंजंक्शन म्हणतात. आता आपण पाहूया कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, की हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स नेमके काय आहेत. पहा, दुसरा प्रकार आहे कंजंक्शनचा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. अ कंजंक्शन दॅट जॉईन्स टुगेदर सेंटेन्सेस ऑर क्लॉजेस ऑफ इक्वल रँक इज कॉल्ड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. बघा, इक्वल रँक म्हणजे काय, समसमान.
ठीक आहे. दोन वेगवेगळे क्लॉजेस किंवा दोन वेगवेगळे वाक्य जर ते एकाच दर्जाचे असतील, एकाच पातळीची असतील, त्यांचा दर्जा, त्यांचा मीनिंग, त्यांची लेवल ही एकसारखीच असेल, तर तुम्ही काय वापरता तिथे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरता. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ऑलवेज कनेक्ट फ्रेजेस. ते वेगवेगळ्या शब्दसमूहांना एकत्र जोडतात, वर्ड्स शब्दांना एकत्र जोडतात आणि क्लॉजेसला एकत्र जोडण्याचं ते काम करत असतात. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं, दोन क्लॉजेस किंवा दोन वाक्य जर ते इक्वल रँकचे असतील, समसमान असेल, त्यांची पातळी सेम असेल, तर आपण काय वापरतो? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जे आहे ते आपण वाक्यामध्ये वापरतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पहा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे उदाहरण कोणकोणते आहेत? फॅन बॉईज. फॅन बॉईज. फॅन म्हणजे काय? फॉर, ए फॉर अँड, एन फॉर नॉर, बी फॉर बट, ओ फॉर ऑर, वाय फॉर एट अँड एस स्टँड्स फॉर सो. फॅन बॉईज. आता याचे चीफ कंजंक्शन कोणकोणते? फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो. म्हणजे फॅन बॉईज फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट आणि सो हे काय आहेत? फ्रेज कंजंक्शन. म्हणजे जे कंजंक्शन समान दर्जाचे सेंटेन्सेस और क्लॉजेस यांना जोडते त्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं आपण म्हणतो. समान दर्जाचे क्लॉजेस आणि फ्रेजेस याच्यामुळे एकत्र जोडल्या जातात, त्याला आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हणतो. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे यांचे 4 प्रकार असतात. देर आर 4 काइंड्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे किती प्रकार असतात? 4. हे लक्षात ठेवायचं. सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स इज डिवाइडेड अगेन इनटू 4 डिफरंट टाइप्स. 4 वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला कुठला प्रकार आहे? पहिला आहे त्याला कुमुलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन्स असं म्हणतात. कुमुलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन. कुमुलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन्स. कुमुलेटिव्ह आणि कॉप्युलेटिव्ह हे कोऑर्डिनेटिंगचा पहिला प्रकार आहे. दूसरा आहे ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. तिसरा आहे अल्टरनेटिव्ह और डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स. आणि फोर्थ आहे इलेटिव्ह कंजंक्शन्स. म्हणजे कंजंक्शनचा पहिला प्रकार होता फ्रेज कंजंक्शन. दुसरा आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये काय काय येतं? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये फॅन बॉईज फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट आणि सो. ठीक. आता त्यानंतर 4 प्रकार कोणकोणते आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे? 4. कुमुलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह 1, दुसरं ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन 2, तिसरं अल्टरनेटिव्ह और डिसजंक्टिव्ह 3 आणि चौथा आहे इलेटिव्ह कंजंक्शन. वन्स अगेन आय रिपीट, पहिला आहे फ्रेज कंजंक्शन, दुसरा आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन फॅन बॉईज. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन इज अगेन डिवाइडेड इनटू 4 टाइप्स. कोणकोणते? कुमुलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह, ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन, त्याच्यानंतर काय आहे अल्टरनेटिव्ह और disjunctive conjunction and then relative conjunction. Let me discuss each one of them one after the other. आता पाहूया आपण पहिलं कंजंक्शन पाहूया. ते पाहूया कुमुलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन. कुमुलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, नावांमध्ये लक्ष द्या. कुमुलेटिव्ह म्हणजे सेम आणि कॉप्युलेटिव्ह म्हणजे सेम. एक्झाम्समध्ये कधी कधी कुमुलेटिव्ह शब्द येऊ शकतो, समटाइम्स कॉप्युलेटिव्ह शब्द पण येऊ शकतो. सो डू नॉट गेट कन्फ्यूज. ओके. Conjunctions which merely add one statement to another are called cumulative or copulative conjunction. म्हणजे जे कंजंक्शन फक्त एक विधान दुसऱ्या विधानाशी जोडते त्याला कुमुलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन असं म्हणतो. म्हणजे एक विधान कोणाशी जोडतं? दुसऱ्या विधानाशी जोडण्याचं काम करतं, त्याला आपण कुमुलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन असं आपण त्याला म्हणत असतो. हे काय करायचंय? लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. कोणकोणते आहेत मग कुमुलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह? फॉर एक्झाम्पल, पहिलं जे कंजंक्शन आहे ते कुठलं आहे? अँड आणि बोथ. अँड बोथ. नंतर आहे ॲज वेल ॲज. ठीक आहे. ॲज वेल ॲज हे फ्रेज कंजंक्शन मध्ये पण येतं. नॉट ओनली, बोथ ऑल्सो हे पण काय येतं? वाक्यामध्ये येतं. आयदर ऑर आणि नायदर नॉर हे सुद्धा कुमुलेटिव्ह आणि कॉप्युलेटिव्ह मध्ये येतं. म्हणजे अँड, बोथ, ॲज वेल ॲज, नॉट ओनली, ऑल्सो. म्हणजे एक विधान दुसऱ्या विधानाशी जोडल्या जाते किंवा एक विधान
दुसऱ्या विधानाशी ज्या कंजंक्शनमुळे जोडल्या जाते त्याला आपण काय म्हणू शकतो, कुम्युलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये पहिलं आहे अँड. अँडचा वापर कुठे केला जातो? अँड म्हणजे आणि. अँड म्हणजे काय? आणि अशा अर्थाने आपण ते वापरतो. ठीक आहे, आणि. आता वी यूज अँड टू लिंक टू ऑर मोर वर्ड्स, ग्रुप्स ऑर क्लॉजेस. दोन किंवा दोनपेक्षा जास्त जास्त शब्द, शब्दांचा समूह आणि क्लॉजेस. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द, शब्दांचे समूह आणि दोन वेगवेगळे क्लॉजेस जर आपल्याला एकत्र जोडायचं असेल तर आपण काय करतो? अँड कंजंक्शन आपण वापरतो. आता हे झालं अँड. ठीक आहे, जसं की आपण उदाहरण तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी. शी अँड आय आर बेस्ट फ्रेंड्स. शी अँड आय आर बेस्ट फ्रेंड्स. ती आणि मी चांगले मित्र आहोत. ठीक आहे, हे आपण काय करतो? वापरतो, अँडनी जोडतो. दुसरं आहे बोथ अँड. बोथ अँड. When you are giving two facts or alternatives and emphasizing that each one of them is true or possible. तुम्ही दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्याय देत आहात, तुम्ही हे पण सांगत आहात की दोन्हीही बरोबर आहे, त्यावेळी बोथ आणि अँड या कंजंक्शनचा वापर होतो. म्हणजे बोथ अँड या कंजंक्शननी दोन वस्तुस्थिती किंवा पर्याय दिल्या जातात आणि प्रत्येक सत्य शक्य आहे यावर जोर दिला जाते. त्या वाक्यामध्ये आपण बोथ अँड जे आहे ते वापरतो. ठीक आहे, पुढे आहे ॲज वेल ॲज. काय आहे? ॲज वेल ॲज. वेन यू वॉन्ट टू मेन्शन अनादर आयटम कनेक्टेड विथ द सब्जेक्ट यू आर डिस्कसिंग. बघा, ॲज वेल ॲज आपण पाहिलं ॲडिशन, एका विषयासोबत दुसऱ्या विषयाला जोडायचं असेल तर ॲज वेल ॲज या कंजंक्शननी चर्चेचा विषय उल्लेख केलेल्या दुसऱ्याशी जोडल्या जातो. जसं की ॲज वेल ॲज आपण काय म्हणतो? सर, आय प्ले क्रिकेट ॲज वेल ॲज कबड्डी. देन नॉट ओनली बट ऑल्सो. आता हे तर आपण फंक्शनल ग्रामरमध्ये शिकलोच आहे. टू एम्फसाइज दॅट समथिंग इज ट्रू बट इट इज नॉट द होल ट्रूथ. नॉट ओनलीने आपण दोन गोष्टी जोडतो ना. हिज टू फेवरेट स्पोर्ट्स आर फुटबॉल अँड टेनिस. किंवा नॉट ओनली बट ऑल्सोने आपण असं पण म्हणू शकतो की ही प्लेज नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो कबड्डी. ही प्लेज नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो कबड्डी. तो फक्त क्रिकेटच खेळत नाही तर कबड्डी सुद्धा खेळतो, असा त्याचा काय घेतो आपण? अर्थ घेत असतो. ठीक आहे, हे पाहिलं आपण वेगवेगळे. आता याचे एक्झाम्पल आपण पाहू शकतो. ठीक आहे, आता भरपूरसे एक्झाम्पल आहेत ते आपण पाहूया. जसं की ब्रिटिश रूल्ड आर कंट्री अँड इंडियन रूल्ड द व्हिलेजेस. हे आपण दोन वाक्य जे आहेत ते एकमेकांशी जोडले अँडनी. ही वॉज डिटर्मिंड बोथ टू बीट द रेकॉर्ड अँड टू विन ओव्हर द क्राऊड. दोन गोष्टीबद्दल तो एकदम निश्चयी होता की त्याला तो रेकॉर्ड तोडायचा आहे आणि त्याला जनतेवरती अधिराज्य गाजवायचंय, म्हणजे जनतेच्या मनात त्याला उभं राहायचं आहे. ठीक आहे, या अर्थाने हे वापरलंय. देन द गेम इज सुटेबल बोथ फॉर चिल्ड्रेन अँड फॉर अडल्ट्स. बोथ आणि अँड हे खेळ दोघांसाठी सुटेबल आहे, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा. नाव विमेन वर्क बोथ बिफोर अँड आफ्टर हॅव्हिंग देअर चिल्ड्रेन. आजकाल लग्नाच्या आधी म्हणजे मुलं बाळं होण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा स्त्रिया काम करतात. जनरली आपल्याकडे इंडियामध्ये मुलं बाळं झाल्यानंतर मुलांची जबाबदारी आपण आईकडे देतो, त्यामुळे साहजिकच आहे की तिथे कामाकडे दुर्लक्ष होतं, प्रोफेशनल बाहेर जाण्यावरती बंधनं येतात. पण आजच्या काळात ती व्यवस्थापन झालेली आहे. एनी सच ॲक्शन वुड हॅव टू बी अप्रूव्ड बाय बोथ महाराष्ट्रीयन अँड गुजराती लीडर्स. स्टुडंट्स रीड बोथ लेसन्स अँड पोएम्स. ट्रीज गिव्ह अस फ्रुट्स ॲज वेल ॲज शेड. म्हणजे झाडांकडून आपल्याला फक्त फळच मिळत नाही तर सावली पण मिळते. शी ओन्स अ कार ॲज वेल ॲज अ मोटर बाईक. तिच्याकडे तिच्या मालकीची एक कार आहे, सोबत एक मोटर बाईक पण आहे. माया ॲज वेल ॲज अ फ्रेंड इज स्टडिंग फॉर द टेस्ट. देन द मून ॲज वेल ॲज द स्टार्स गिव्ह अस लाईट ॲट नाईट. टॅकलिंग द सब्जेक्ट रिक्वायर्स नॉट ओनली सेन्सिटिव्हिटी बट ऑल्सो क्रिएटिव्हिटी. म्हणजे एखाद्या विषयाला तुम्हाला हाताळायचं आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलताच हवी का? सोबत क्रिएटिव्हिटी उद्यमशीलता पण हवी आहे. दे नाव
comprised not only agriculture but also grassroots industrial units. अशा अर्थाने आपण हे वेगवेगळे कंजंक्शन जे आहेत ते आपण वापरत असतो मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. Not only was it raining all day at the wedding but also band was late. लग्नाच्या दिवशी काय फक्त दिवसभर पाऊसच पडत नव्हता, आता बँड पण लेट होता, म्हणजे दोन्ही गोष्टी. Not only will they paint the outside of the house but also the inside. He not only got up but also went to railway station. तो फक्त उठून उभाच राहिला नाही, तर तो रेल्वे स्टेशनला सुद्धा गेला. या अर्थाने आपण हे वापरतो, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचे दुसरा प्रकारचा कंजंक्शन आहे ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन. ठीक आहे, पण याच्या आधी आतापर्यंत जे शिकवलं त्याच्यावर एक छोटीशी आपण टेस्ट घेऊया आणि पुढे आपण काय करूया, पुढच्या भागाकडे वळूया, जेणेकरून तुम्हाला हे पद्धतशीरपणे समजलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आता पहा, या वाक्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. Choose and, but, or, so, because to complete each sentence. I called Tom, he didn't answer. I called Tom, but, so, because, or. What do you think would be the correct option to chosen here, or to be chosen here? I called Tom, but he didn't answer. म्हणजे इथे बट म्हणजे परंतु. मी त्याला फोन केला, परंतु त्यांनी उत्तर दिलं नाही. आय एम टायर्ड, आय वेंट टू बेड व्हेरी लेट. मी थकलेलो होतो म्हणून मी लवकर झोपलो. आय एम टायर्ड बिकॉज आय वेंट टू बेड व्हेरी लेट अँड आय वेंट टू बेड व्हेरी लेट. सो बट इथे काय येईल, सो. ठीक आहे, आय एम टायर्ड सो आय वेंट टू बेड व्हेरी लेट. इट वॉज व्हेरी लेट बट वी टूक अ टॅक्सी बिकॉज वी टूक अ टॅक्सी ऑर वी टूक अ टॅक्सी सो वी टूक अ टॅक्सी. आम्हाला उशीर झाला होता म्हणून आम्ही टॅक्सीने गेलो. इट वॉज व्हेरी लेट सो वी टूक अ टॅक्सी. यू कॅन गो बाय बस or by train, but by train, so by train, because by train. What do you think मित्रांनो, काय वाटतं, काय इथे करेक्ट उत्तर येईल वाक्यामध्ये? यू कॅन गो बाय बस और बाय ट्रेन. तुम्ही बसनी किंवा ट्रेननी जाऊ शकता. शी गॉट इन टू द कार अँड लेफ्ट, बट लेफ्ट, और लेफ्ट, सो लेफ्ट. She got into the car and left. I called you, so I was worried, and I was worried, but I was worried because I was worried. मी तुम्हाला फोन केला कारण मी चिंतित होतो. I called you because I was worried. Would you like to do it now, but later, or later, so later, and later? Would you like to do it now or later? तुम्हाला हे आत्ताच करायचंय की नंतर? She can sing or she can't dance, but she can't dance, so she can't dance and she can't dance. She can sing but she can't dance. ती गाऊ शकते पण नृत्य नाही करू शकत. I wasn't hungry or I didn't eat, so I didn't eat, but I didn't eat because I didn't eat. मला भूक लागलेली होती कारण मी काहीच खाल्लं नाही. I wasn't hungry because I didn't eat. I have one brother or two sisters and two sisters, so but. I have one brother and two sisters. मला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. आन्सर चेक करूया. 10 पैकी 8 हे. आय एम टायर्ड बिकॉज आय वेंट टू बेड व्हेरी लेट. आता इथे काय झालं, रिझन आहे. मी थकलेला आहे कारण मी रात्री उशिरा झोपलो. आणि अजून एक कुठं आपलं मिस झालंय ते पाहूया. आय वॉजंट हंग्री सो आय डिडंट इट. मला भूक लागलेली नव्हती म्हणून मी काहीच खाल्लं नाही. सो वी यूज सो टू इंट्रोड्यूस द कॉन्सिक्वेन्स or the result of something.
एखाद्या गोष्टीचा परिणाम आपल्याला दाखवायचा असेल तर आपण सो वापरतो. सेकंड पार्ट ऑफ द सेंटेन्स इज द रिझल्ट ऑफ द फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. आय वॉजंट हंग्री. मला भूक लागली नव्हती, सो आय डिडंट इट, म्हणून मी काही खाल्लं नाही. या अर्थाने आपण हे वापरलेलं आहे. पहा, आय डोंट हॅव एनी ब्रदर्स सिस्टर्स. आय एम ॲन ओनली चाइल्ड. मला भाऊ बहीण कोणीच नाही. आय डोंट हॅव एनी ब्रदर्स अँड सिस्टर्स. सो आय एम ॲन ओनली चाइल्ड. आय गेट होम ॲट अराउंड 7 PM. 7 वाजेच्या दरम्यान मी घरी येतो. बट देन आय मेक डिनर and then I make dinner, or then I make dinner because then I make dinner. I get home at around 7 PM, but then I make dinner. ठीक आहे. आणि परंतु पण त्यानंतर मी रात्रीचं जेवण बनवतो. It's raining and we should take our umbrellas, but we should take our umbrellas because so. It's raining, so we should take our umbrellas. पाऊस पडतोय, छत्र्या घेतल्या पाहिजे सोबत आपण. She went home. She wasn't feeling very well. ती लवकर घरी गेली कारण तिची तब्येत बरी नव्हती. She went home because she wasn't feeling very well, and so she wasn't feeling very well, but she went home because she wasn't feeling very well. We had a little accident and everybody is okay, but everybody is okay, or everybody is okay, so everybody is okay. We had a little accident but everybody is okay. छोटा अपघात झाला पण सगळे ओके आहेत. I bought a pair of shoes in the sales because my wife bought a new dress, or my wife bought a new dress and my wife bought a new dress, but I bought a pair of shoes in the sales, but my wife bought a new dress. म्हणजे त्या सेलमध्ये मी शूज घेतले आणि माझ्या बायकोने ड्रेस घेतला. It was a fantastic opportunity. I decided to take it because or so, and it was a fantastic opportunity, so I decided to take it. I didn't tell you the truth. I didn't want to hurt your feelings. I didn't tell you the truth, so I didn't want to hurt your feelings because, and I didn't tell you the truth because I didn't want to hurt your feelings. मी तुम्हाला सत्य सांगितलं नाही कारण मला तुमच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. I hated the present, so I said it was great, or I said it was great because I said it was great, but I said it was great. I hated the present, okay, but I said it was great. वर्तमानाशी जरी मला नफरत होती पण मी सांगितलं की हो तो चांगला होता. या अर्थाने आपण वापरलाय. We can do it now or after lunch, but after lunch, and after lunch because after lunch. We can do it now or after lunch. आपण ही गोष्ट आत्ता करू शकतो या दुपारच्या जेवणानंतर करू शकतो. आता इथे 10 पैकी 7 3 चुकले मित्रांनो आपले. आय डोंट हॅव एनी ब्रदर्स ऑर सिस्टर्स. इथे ऑर. देन आय गेट होम अराउंड 7 अँड देन आय मेक डिनर. इथे अँड आणि तिसरं कुठे आपलं चुकलं ते पाहूया. आय बॉट अ पेअर ऑफ शूज इन द सेल्स अँड माय वाईफ बॉट अ न्यू ड्रेस. म्हणजे त्या सेलमधून मी शूज घेतले आणि माझ्या बायकोने ड्रेस घेतला. या अर्थाने आपण हे वापरलंय मित्रांनो इथे. ओके. हे पहिलं आपण कंजंक्शनची प्रॅक्टिस, नंतर अजून बरीच आपल्याला प्रॅक्टिस जी आहे ती करायची आहे. तर आपण पाहिलं होतं क्युमुलेटिव्ह ऑर
कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन. आता आपण पाहूया ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. काय पाहायचं आपल्याला? ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स पहा. कंजंक्शन्स which express opposition or contrast between two statements are called adversative conjunction. आपण म्हणतो ना मित्रांनो, ॲडव्हर्स सिच्युएशन म्हणजे वाईट परिस्थिती, म्हणजे जसं तुम्हाला अपेक्षित होतं तसं न राहता दुसरी काहीतरी परिस्थिती, त्याला आपण ॲडव्हर्स सिच्युएशन असं म्हणतो. ठीक आहे. मग आता पहा की असा कंजंक्शन जे वाक्यामध्ये विरोधाभास किंवा विरोध दाखवतो दोन वाक्यांमध्ये, त्याला ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन म्हणतो आपण. कंजंक्शन्स कुठले कुठले आहेत? बट, स्टिल, येट, व्हेरॅज, वाईल, नेव्हरदलेस. ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन कोणकोणते आहेत? बट परंतु, स्टिल आत्ता, येट आत्तापर्यंत अद्याप, व्हेरॅज वाईल, नेव्हरदलेस. म्हणजे वाक्यामध्ये आपण काय करतो? विरोधाभास दाखवतो. म्हणजे एक वाक्य वेगळं आहे, दुसरं वेगळं आहे, परिस्थितीमध्ये काय आहे? फरक आहे. ठीक आहे. आता एक एक पाहूया. म्हणजे जे कंजंक्शन दोन विरुद्ध विधानांना जोडते त्याला ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन असं म्हणतो. कुम्युलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह काय करतात? इक्वल डिग्री म्हणजे दोन सारख्या विधानांना जोडतं. पण ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन दोन वेगवेगळे, दोन ॲडव्हर्स विधानांना जोडण्याचं काम करतं. आता पहा, पहिलं पाहूया आपण बट. बटचा वापर कसा करतात? यूज बट टू इंट्रोड्यूस समथिंग विच कॉन्ट्रास्ट विथ व्हॉट यू हॅव जस्ट सेड. म्हणजे बट या कंजंक्शननी दोन विरुद्ध वाक्य जोडली जातात. तुम्ही जे काही म्हटलंय त्याच्या विरुद्ध. ओके सर, आय कॅन गो टू मुंबई बट आय नीड टाइम. मी मुंबई जाऊ शकतो पण मला वेळ हवाय. या अर्थाने आपण बट वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा काय आहे? स्टिल आणि येट. स्टिल आणि येट हे ॲक्च्युली सिनॉनिम्स आहेत, म्हणजे एकमेकांच्या जागेवर तुम्ही दोघांना वापरू शकता. दॅट डझंट मेक अ डिफरन्स. वी यूज येट अँड स्टिल टू इंट्रोड्यूस अ फॅक्ट which is rather surprising after the previous fact you have just mentioned. म्हणजे पूर्वीच्या वस्तुस्थितीपेक्षा सद्यस्थिती अधिक आश्चर्यकारक असेल तर आपण वाक्यामध्ये येट किंवा स्टिल या कंजंक्शनला वापरतो. ठीक आहे. त्यानंतर व्हेरॅज कुठे वापरतात? टू इंट्रोड्यूस अ कॉमेंट विच कॉन्ट्रास्ट विथ व्हॉट इज सेड. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये जे बोलल्या गेलंय त्याच्या विरोधात दुसरं वाक्य असेल तर आपण काय वापरतो? व्हेरॅज वापरतो आपण वाक्यामध्ये. नंतर आपण वापरतो वाक्यामध्ये व्हाईल. द टू थिंग्स आर हॅपनिंग ॲट द सेम टाइम. दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असेल तर व्हाईल या कंजंक्शनला वापरावे. आपण काय करतो? व्हाईल हे जे कंजंक्शन आहे ते वाक्यामध्ये वापरतो जेव्हा दोन्ही गोष्टी एकाच वेळी वाक्यामध्ये घडत असतात. आणि नेव्हरदलेस कधी वापरतात? नेव्हरदलेस, इथला आर सायलेंट आहे. वी यूज नेव्हरदलेस when saying something that contrasts with what has just been said. म्हणजे अगोदर म्हटल्याच्या विरुद्ध जर आता म्हणायचं असेल तर आपण नेव्हरदलेस हा कंजंक्शन वाक्यामध्ये वापरतो. म्हणजे अगोदर आपण काहीतरी म्हटलंय आणि त्याच्या विरुद्ध आपण काय करतोय? आता काहीतरी बोलतोय तेव्हा आपण काय वापरतो? नेव्हरदलेस जे आहे ते वाक्यामध्ये वापरतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आता आपण उदाहरण पाहू. उदाहरणाद्वारे मी तुम्हाला समजून सांगतो. My dog enjoys being bathed but hates getting his nails trimmed. म्हणजे पहा, दोन्ही वाक्यामध्ये विरोधाभास आहे. माझ्या माझ्या घरी जो श्वान आहे, जो कुत्रा आहे, त्याला अंघोळ घातली त्याला आवडतं, पण त्याचे नख कापलेली त्याला आवडत. आय वॉन्टेड टू गो टू द बीच बट मेरी रिफ्यूज. मला बीचवर जायचं होतं पण मेरीने त्याला मना केलं. जनार्दन वॉन्टेड टू ईट अनादर पीस ऑफ केक बट ही वॉज ऑन अ डाएट. जनार्दनला केकचा अजून एक तुकडा खायचा होता पण तो डाएटवर होता. ही वॉज 45 बट लुक्ड यंगर. ती 45 वर्षाची होत आहे पण दिसायला मात्र अजूनही यंग, तरुण दिसते. इट इज अ स्मॉल कार येट इट इज सरप्राइझिंगली स्पेशियस. स्टील इट इज सरप्राइझिंगली स्पेशियस. म्हणजे ही एक छोटी कार आहे पण ही तशी जर पाहिली तर भव्य आहे, मोठी आहे. येट किंवा स्टील आपण वाक्यामध्ये वापरल्यात. ही हॅज अ गुड जॉब अँड येट ऑर स्टील ही नेवर सीम्स टू हॅव एनी मनी. त्याच्याकडे खूप चांगली नोकरी आहे तरी त्याच्याकडे काही जास्त पैसा नसतो. द वेदर वॉज कोल्ड अँड येट वी हॅड अ ग्रेट टाइम. आय एम ॲलर्जिक टू कॅट्स येट आय हॅव थ्री ऑफ देम.
म्हणजे मला मांजरी अजिबात आवडत नाही, तरी त्यांच्यापैकी 3 माझ्या घरी आहेत. आय रॅन येट आय फेल डाउन. आय रॅन स्टिल आय फेल डाउन. म्हणजे मी पडलो तरीही मी उठून धावलो, या अर्थाने आपण हे वाक्यात वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आय लाईक टू गो स्विमिंग व्हेअर शीला लाईक्स टू सेल. दोन्ही वाक्यामध्ये विरोधाभास आहे. मला स्विमिंग करायला आवडतं आणि शीलाला समुद्रात फिरायला आवडतं. आता शीला 2 नावं असतात मित्रांनो. SHEELA शीला आणि दुसरं SHEILA शीला अशा अर्थाने वापरतो. शी इज केअरफुल whereas he takes risks. ती थोडी सावध आहे, तो रिस्क घेतो. ही वॉज ऑलवेज ऑन द मूव्ह whereas my mother liked to be in the same place. It will be made more visible to tourists whereas it used to be quite low key. They were grinning and watching while one man laughed. ते पाहत होते, त्रासदायक म्हणजे त्यांना त्रास होत होता, ते पाहत होते आणि एक माणूस बोलत होता. म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये विरोधाभास आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, आय प्ले क्रिकेट whereas she plays कबड्डी. मी क्रिकेट खेळतो, ती कबड्डी खेळते. देन रेसिंग वॉज halted for an hour while the track was repaired. Her parents could help with child care while she works. म्हणजे ती कामाला जाते आणि तिचे आई वडील मुलाला सांभाळतात. The first 2 services are free while the third cost ₹150. पहिल्या 2 सर्व्हिसेस फ्री आहे, तिसरीला मात्र पैसे लागतात. फ्लॅट्स आर एक्सपेन्सिव्ह while houses are cheap. फ्लॅट्स महागडे आहेत, पण घर बांधलेलं घेतलं तर ते मात्र स्वस्त आहेत. Most marriages fail after between 5 and 9 years. Nevertheless, people continue to get married. तरीही ठीक आहे, म्हणजे बरेचसे लग्न जे आहेत ते 5-10 वर्षामध्ये संपतात, तरीही लोक काय करतात, लग्न करतात. म्हणजे काय, नेव्हरदलेस म्हणजे काय, आधी जे म्हटलं त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं आहे. ओके सर, आय लाईक कटरीला, नेव्हरदलेस आय डोंट वॉच एनी ऑफ हर फिल्म्स. मला कटरीना आवडते, पण मी तिचं कुठलंही चित्रपट बघत नाही, या अर्थाने आपण हे वापरलं. त्याच्यानंतर माय सॅलरी इज रिअली लो, नेव्हरदलेस आय फाइंड द वर्क इनक्रेडिबली रिवॉर्डिंग. द इकॉनॉमी वॉज पुअर धिस इयर, नेव्हरदलेस आवर सेल्स वर स्ट्रॉंग. इट वॉज अन ओल्ड सॉन्ग बट नेव्हरदलेस इट वॉज अ फेवरेट वेन दे परफॉर्म. हे फार जुनं गाणं होतं, पण जेव्हा त्यांनी परफॉर्म केलं तेव्हा ते जुनं वाटलं नाही. म्हणजे इट वॉज अन ओल्ड सॉन्ग, तसं ते जुनं गाणं होतं, बट नेव्हरदलेस इट वॉज अ फेवरेट वेन दे परफॉर्मड इट. पण जेव्हा त्यांनी ते गाणं परफॉर्म केलं तेव्हा ते सगळ्यांच्या आवडीचं झालं, या अर्थाने आपण काय वापरलंय, नेव्हरदलेस वाक्यामध्ये वापरलेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे अल्टरनेटिव्ह ऑर डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स. अल्टरनेटिव्ह किंवा डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स कोणकोणते आहेत. Conjunctions which present two alternatives, sometimes indicating a choice between them, are called alternative or disjunctive conjunctions. कंजंक्शन्स कोणकोणते आहेत, समजा आयदर ऑर आहे, आयदर ऑर आहे, नायदर नॉर आहे, त्यानंतर अदरवाईज एल्स. म्हणजे असे कंजंक्शन ते काय करतात, अल्टरनेटिव्ह देतात ना. जसं की यू कॅन गो बाय बस ऑर बाय ट्रेन. तुम्ही बसनी जाऊ शकता किंवा ट्रेननी जाऊ शकता. यू कॅन आयदर कुक राईस ऑर पुलाव. तुम्ही एकतर राईस बनवू शकता किंवा पुलाव बनवू शकता, या अर्थाने पण आपण हे वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आहे कोणकोणते, ऑर आहे हा सेपरेट, आयदर ऑर, नायदर नॉर, अदरवाईज आणि एल्स. इथे काय आहे, अल्टरनेटिव्ह दिलेला आहे, अल्टरनेटिव्ह ऑर डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स. ओके, म्हणजे द कंजंक्शन्स विच प्रेझेंट टू अल्टरनेटिव्ह समटाइम इंडिकेटिंग अ चॉईस बिटवीन देम. आता पहा, आता इथे ऑर आहे वाक्यामध्ये, कधी वापरतात ऑर, टू लिंक टू आर मोर अल्टरनेटिव्ह. दोन किंवा दोनपेक्षा अधिक पर्यायांना जर आपल्याला जोडायचं असेल तर आपण ऑर वापरतो. जसं की आय कॅन ईट अन ॲपल ऑर अ मँगो इन द मॉर्निंग. आय कॅन हॅव पोहा ऑर ड्रायफ्रुट्स इन द मॉर्निंग. अशा अर्थाने आपण ते वापरत असतो. त्याच्यानंतर वाक्यामध्ये काय आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे आयदर ऑर. काय आहे, आयदर ऑर. Now it state the only possibilities or choices from the alternative. म्हणजे कोणत्याही पर्यायापैकी एक पसंत केल्यास किंवा निवडल्यास आपण आयदर ऑर वापरतो. म्हणजे आय कॅन आयदर ईट अ मँगो ऑर ॲन ॲपल. म्हणजे एकतर मी आंबा खाऊ शकतो किंवा सफरचंद खाऊ शकतो, आयदर ऑर वापरलेला आहे. आता नायदर नॉर जे आहे
हे जरा निगेटिव्ह वेमध्ये वापरतात. दे आर निगेटिव्ह इन मीनिंग. जसं की वेन यू आर टॉकिंग अबाउट 2 ऑर मोर थिंग्स दॅट आर नॉट ट्रू ऑर दॅट डू नॉट हॅपन, तिथे आपण नायदर नॉर हे कंजंक्शन आपण वापरतो. म्हणजे 2 किंवा अधिक गोष्टी जर खऱ्या किंवा घडलेल्या नसतात तेव्हा त्यांना जोडतो. नायदर कशासाठी वापरतात? वन पर्सन ऑर थिंग. आता हे झालं नायदर नॉर. आय कॅन नायदर ईट अ मँगो. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे, तो डायबेटिक पेशंट आहे, म्हणजे त्याला मधुमेह आहे. तो पुरणपोळी खाऊ शकत नाही आणि पेढा पण खाऊ शकत नाही. आपण म्हणू शकतो, सर, बीइंग अ डायबेटिक पेशंट आय कॅन नायदर ईट पुरणपोळी नॉर स्वीट्स. डायबिटीज असल्यामुळे मी पुरणपोळी खाऊ शकत नाही, स्वीटही खाऊ शकत नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चला. आता नायदर वन पर्सन ऑर थिंग डज नॉट नॉट डू समथिंग अँड नायदर डज अनादर. नायदर म्हणजे एक व्यक्ती किंवा दुसरं काही करत नाही. म्हणजे एक व्यक्ती किंवा घटना काही करत नसेल आणि दुसरीही काही करत नसेल तेव्हा आपण नायदर कंजंक्शन जे आहे ते वाक्यामध्ये वापरतो. नंतर आहे नॉर. We use nor after a negative statement in order to introduce another negative statement which adds information to the previous one. म्हणजे एक नकारार्थी विधान दुसरे नकारार्थी विधान जेव्हा एकाला दुसरा नॉरनी जोडला जातो तेव्हा आपण काय करतो ते वाक्यामध्ये वापरत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, दुसरा आहे अदरवाईज आणि एल्स. अदरवाईज कॅन बी यूज टू इंट्रोड्यूस द पॉसिबल आउटकम ऑफ अ गिवन सिच्युएशन. म्हणजे शक्य असणारी बाहेरची परिस्थिती दर्शवायची असेल तर आपण अदरवाईज एल्स हा कंजंक्शन वापरतो. यू कॅन ईट युअर केक विथ अ स्पून ऑर अ फोर्क. किंवा आपण आता इथे अदरवाईज उदाहरणं जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा येईल. म्हणजे काय असेल, शक्य असणारी बाहेरची परिस्थिती दर्शवायची असेल अदरवाईज, इफ यू डू नॉट लेंड मी मनी, otherwise I will ask it to your father. You come to my home, otherwise you can call me. तू माझ्या घरी येऊ शकतो किंवा मला फोनही करू शकतो. या अर्थाने आपण ते वापरतो. आता आपण एक एक उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. यू कॅन ईट युअर केक विथ अ स्पून ऑर फोर्क. फोर्क म्हणजे ते काटे चमचा. एक तर तू साध्या चमच्याने खाऊ शकतो किंवा काटे चमचाने खाऊ शकतो. वुड यू रादर हॅव चीज ऑर बोलोंगा ऑन युअर सँडविच. तुला तुझ्या चीजवर म्हणजे तुला तुझ्या सँडविचवरती चीज घ्यायला आवडेल की बोलोंगा घ्यायला आवडेल. ती मे बी गुड ऑर लायल. ती चांगली असू शकते आणि प्रामाणिक. कांचन लव्ज आयदर प्लांट्स ऑर ट्रीज. कांचन वनस्पतीवर किंवा झाडांवर प्रेम करू शकते. वी कॅन आयदर प्री ऑर पोस्ट डेट द डॉक्युमेंट. आपण त्या कागदपत्राला आधी पाठवू शकतो त्या नंतर पाठवू शकतो. आयदर ऑर. इट इज आयदर ब्लॅक ऑर ग्रे. एक तर हे ब्लॅक किंवा ग्रे करडे असायला पाहिजे. यू कॅन स्टे आयदर विथ मी ऑर विथ जानू. एक तर तुम्ही माझ्यासोबत राहू शकता किंवा जानू सोबत. आयदर आय ड्राईव्ह टू द एअरपोर्ट ऑर आय गेट अ टॅक्सी. एक तर मी एअरपोर्टला जातो किंवा मी टॅक्सी घेतो. या अर्थाने आपण हे वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर साईट सीइंग इज बेस्ट डन आयदर बाय टूर बस ऑर बाय बायसिकल. साईट सीइंग हे तर तुम्ही टूर बसनी किंवा बायसिकलनी करू शकता. नायदर इटली नॉर फ्रान्स गॉट टू द क्वार्टर फायनल्स लास्ट इयर. मागच्या वर्षी इटलीही नाही आणि फ्रान्सही क्वार्टर फायनलला गेले नाही. ही नायदर स्मोक्स नॉर ड्रिंक्स. धूम्रपान करत नाही, ड्रिंकही करत नाही. नायदर हबीब नॉर आय रिअली नो हिम. हबीबही नाही आणि मीही त्याला ओळखत नाही. निगेटिव्ह वेनी. इट वॉज नायदर गुड नॉर बॅड इन हर माइंड बॅक देन. तिच्या डोक्यामध्ये हे चांगलंही नव्हतं त्यावेळी वाईटही नव्हतं. आय हर्ड नायदर द क्लॉक नॉर द बर्ड्स ऑल ऑफ विच वॉज नायदर हिअर नॉर देअर. आय नेव्हर लर्न टू स्विम अँड नायदर डीड दे. मी कधीच पोहायला शिकलो नाही आणि ते सुद्धा नाही. या वाक्यामध्ये आपण हे निगेटिव्ह वेनी काय केलं आपण हे वापरलेले आहेत. ठीक आहे, पहा. बिलाल रिफ्युजेस टू ईट पीज नॉर विल ही टच कॅरेट्स. तो वाटाणा खायला नकार देतोय आणि तो गाजराला पण हात लावणार नाही. इट डझंट लिव्ह इन द कंट्री नॉर लिव्ह इन द सिटी. तो देशातही राहत नाही शहरातही राहत नाही. यू मस्ट हरी अप अदरवाईज वी विल मिस द ट्रेन. आपण लवकर करायला पाहिजे नाहीतर आपली ट्रेन मिस होईल. वी मस्ट हरी अप एल्स वी विल मिस द
ट्रेन या अर्थाने आपण हे वाक्यामध्ये वापरलेलं आहे. यू मस्ट वर्क हार्ड अदरवाईज एल्स यू विल फेल द टेस्ट. तुम्ही खूप कष्ट केले पाहिजे, नाहीतर तुम्ही टेस्टमध्ये नापास व्हाल. शी मस्ट बी व्हेरी इंटेलिजंट अदरवाईज एल्स शी वुडंट हॅव सॉल्व्ह दिस पझल. आय एम अ बिट टायर्ड बट अदरवाईज आय एम ऑल राईट. मी थोडा थकलेला आहे, अदरवाईज बाकी मी चांगला आहे. या अर्थाने आपण काय केलंय, हे वापरलेलं आहे. येते लक्षामध्ये मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण काय वापरतो, हे ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन जे आहे ते आपण वाक्यामध्ये वापरलेले आहेत. आता उद्याच्या लेक्चरला आपण इलेटिव्ह कंजंक्शन पाहणार आहे, पण तोपर्यंत आपण काय करूया, थोडी प्रॅक्टिस जी आहे ती करूया आता. पहा, आता आपल्याला हे वापरायचं आहे. यूज अनलेस, इवन इफ, प्रोव्हाइडेड, as long as, etc. to complete these sentences. Don't call the police. It's strictly necessary. Unless, whether or not, even if. Don't call the police unless it is strictly necessary. जोपर्यंत खूप जास्त आवश्यकता नाही तोपर्यंत पोलिसांना बोलवू नका. Unless the exam was too difficult, I wouldn't have passed. I had studied harder. परीक्षा एवढी अवघड होती की मी खूप अभ्यास केला असता तरी मी पास झालो नसतो. The exam was too difficult. I wouldn't have passed even if I wouldn't have passed even if I studied harder. Then you could spend $15 every hour. How much could you spend in a year? Suppose, provided, only if. इथे येईल सपोज म्हणजे जर एका तासाला तुम्ही $15 खर्च करताय, मग एका वर्षाला किती? I will talk to the press whether or not they don't reveal my identity, on condition that they don't reveal my identity even if. I will talk to the press, okay, on condition that they don't reveal my identity. हा आपण पाहिलं होतं. ऑन कंडिशन दॅट म्हणजे अट असेल की मी प्रेसशी बोलेल जर ते माझी ओळख देणार नसतील तर. यू शुड स्टॉप ड्रिंकिंग. You have an addiction problem. Alcohol is just not healthy. You should stop drinking. Whether or not you have an addiction problem. तुम्ही ॲडिक्टेड आहात की नाही, पण तुम्ही दारू सोडली पाहिजे, कारण अल्कोहोल चांगलं नाही, दारू चांगली नाही. We should take a jacket in case it's cold when we arrive, even if it's cold when we arrive, provided. We should take a jacket in case it's cold when we arrive. I don't mind how you spend the money as long as you stick to the budget, unless in case. I don't mind how you spend the money as long as you stick to the budget. Bees sting only if they feel threatened, in case whether or not. Bees sting in case they feel threatened, किंवा only if they feel threatened. माशा कधी चावा घेतात, त्यांना वाटलं आपल्याला धोका आहे तर. You say sorry 1,000 times, you can't change what you have done. Okay, इथे कसं येईल? Even if you say sorry 1,000 times, you can't change what you have done. जरी तुम्ही 1000 वेळा माफी मागितली तरी तुम्ही ते बदलू शकत नाही जे तुम्ही बोललात. You are free to do whatever you want unless you respect the rules, even if provided. You are free to do whatever you want. Okay, you are free to do whatever you want provided you respect the rules. जोपर्यंत तुम्ही नियमांचं पालन करत आहात तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकता. 10 out of 10. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्याला असं हे क्वेश्चन जे आहे ते सोडवता आले पाहिजे. अशा पद्धतीनं आपण कंजंक्शनच्या एंडपर्यंत आलेलो आहोत, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचच्या एंडपर्यंत. उद्या आपण कंजंक्शनचा रिमेनिंग पार्ट जो आहे, इलेटिव्ह कंजंक्शन जे आहेत ते आपण पूर्ण करूया आणि कंजंक्शनवर आपण प्रॅक्टिस पण करूया, म्हणजे आपलं पार्ट्स ऑफ स्पीच कंप्लीट होईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे चेंज द व्हॉइस, आपल्याला पाहायचं आहे डिग्रीज ऑफ ॲडजेक्टिव्ज आहे, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नेरेशन जे आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे की डायरेक्ट इनडायरेक्ट कसं करतात. हे सगळं आपण काय करूया, याच्यावरती चर्चा करूया मित्रांनो. आणि मग त्यानंतर आपण वोकॅब्युलरी सेक्शन आहे,
खूप भरपूर आपल्याला प्रॅक्टिस पण करायची आहे. सरळ सेवांमध्ये आलेले जे प्रश्न आहेत, तर प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्नसुद्धा आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. अंटिल देन टेक केअर अँड बाय बाय ऑल. थँक यू. हॅव अ गुड डे अहेड.